हे पितरांनो तुम्हाला नमस्कार कर. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्ट देवताय नमो नमः. शिवशरनाथ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजच्या आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज बुधवार दिनांक 4 मार्च 2026, शालिवार शके 1947, संवत्सर विश्वावसु, अयन उत्तर, ऋतू वसंत, मास फाल्गुन, पक्ष कृष्ण. तिथी मित्रांनो, आजची प्रतिपदा तिथी आहे. दुपारी 4:49 द्वितीया तिथीला सुरुवात होईल. वार बुधवार आहे. नक्षत्र मित्रांनो, पूर्वा फाल्गुनी नक्षत्र आहे. सकाळी 7:39 उत्तरा फाल्गुनी नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो, धृती योग आहे. सकाळी 8:52 शूल योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो, कौलव करण आहे. सायंकाळी 4:49 तैतील करणाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे 4:53 गरज करणाला सुरुवात होईल. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य कुंभ राशीत असेल, चंद्र सिंह राशीत, गुरु मिथुन राशीत, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना 7.5 सुरू आहे. या राशींच्या जातकांना 7.5चा त्रास होत असेल तर कृपया त्यांनी आपल्या जवळच्या ज्योतिषाकडे जाऊन आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून शनिदेवतेची पोझिशन तपासून घ्यावी. ती जर अशुभ असेल तर आपल्याला धार्मिक सेवा शनिदेवतेची करावी लागणार आहे. अन्यथा शुभ असता काही करण्याची गरज राहणार नाही. तर मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 6:57 असेल तर सूर्यास्त सायंकाळी 6:44 असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. असंगत ग्रहांमध्ये मंगळ ग्रह 10 नोव्हेंबर 2025 पासून, तर बुध ग्रह हा 26 फेब्रुवारी 2026 पासून अस्तंगत झालेले आहेत. वक्री ग्रहांमध्ये गुरु ग्रह 11 नोव्हेंबर 2025 पासून वक्री झालेला आहे. ते हे तीनही ग्रह आपल्याला काय फळ देतील आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फूल वा फुलाची पाकळी घ्या आणि एक छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हरोम शिव शिव शंभुरात्म प्रवर्तमान सत ब्रह्म द्वितीय परार्थे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पाते जंबुद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरू दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यापारिक चांद्रवान शालिवान शके 1947 प्रभादी षष्टी संवत्सरामध्ये विश्वावसु नाम संवत्सरे उत्तरायणे वसंत ऋतू फाल्गुन मासे कृष्ण पक्षे सौम्य वासवे पूर्वा फाल्गुनी नक्षत्रे धृती योगे कौलव करणे प्रतिपदा शोभतीत वीर गोत्रात उत्पन्न वेकडप्पा मो पात्र दुरितक्षय द्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर प्रित्यर्थ विधिवत नित्य देवपूजा ओम इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी समोरच्या निर्माणाच्या थाळीत सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 7:39 आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी, तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा, नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. या धार्मिक विधीत त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त ते दिनांक 5, 7, 8, 14 आणि 15. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक 5 आणि 9. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 5, 8 आणि 15. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 5, 8 आणि 15. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 5, 8, 14 आणि 15. मित्रांनो, आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया. उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 5 आणि 8. विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 5, 7, 8, 12, 14, 15 आणि 16.
वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 5, 14 आणि 16. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 5. देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 5, 8, 15 आणि 16. यामध्ये आपण भगवान विष्णू, क्षमा करा मित्रांनो, यामध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता मित्रांनो. पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळात करा, घरी करा किंवा मंदिरामध्ये करा. पण प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर या मूर्त्यांवर आपल्याला संबंधित देवतांचा अभिषेक घेणे दुसऱ्या दिवसापासून गरजेचे असते मित्रांनो. अन्यथा अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारा किंवा योग्य पुरोहितास वा पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत असेल तर मग आता आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही नव्याने मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्ताच्या व्याख्यात न बसणारा असल्यामुळे आपल्याला त्याचा काही उपयोग होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी मित्रांनो सायंकाळी 4:49 आहे. त्याआधी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये अभ्यंग स्नान आपल्याला करायला सांगितलेले, कारण काल ग्रहण झाले मित्रांनो, चंद्रग्रहण, खग्रास चंद्रग्रहण. त्याचा आज करी दिन आहे, तर यानिमित्त आपल्याला अभ्यंग स्नान करायला सांगितलेले आहे. ग्रहण करी दिन आहे हे तर आपल्याला सांगितले आहे. वसंत उत्सवाला आरंभ होत आहे मित्रांनो. त्यानिमित्ताने आपल्याला आंब्याचा जो मोहर असतो, त्याला आम्रकुसुम म्हणतो आपण, ते प्राशन करायला सांगितलेले आहे मित्रांनो. प्रतिपदा श्राद्ध कर्म या तिथीवरच आपल्याला सोडून आपल्याशी संबंधित कोणी नात्यामध्ये परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान मिळतं किंवा पिंडदान रहित असेल, श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपले पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर हजर नाही, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करता येणार नाही. जे रेग्युलर आपण करतात तेच आपल्याला करायचे आहेत केव्हाही मित्र. राहुकाळ दुपारी 12 ते 1:30 वाजेपर्यंत असणार आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. तेव्हा आपण शक्यतो रेग्युलर जी कामे आहेत तीच करावी, नव्याने किंवा विशेष अशी कामे सुरू करू नये मित्रांनो. अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहणार आहे. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवारासोबत शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.